राज्यात 92 लाख लाडक्या बहिणी अचानक अपात्र ठरल्यात का? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण पडताळणी आणि ई-के-वाय-सी नंतर लाभार्थी महिलांची संख्या 2,48,00,000वरून थेट 1,65,00,000 आल्याच्या बातम्यातही एकच खळबळ उडवून दिलेली आहे. पण या 92 लाख महिला नक्की का अपात्र ठरल्या आणि सरकारचं यावर अधिकृत स्पष्टीकरण काय आहे हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. काही लोक रोज तीच बातमी देऊन अफवा पसरवत आहेत, पण मुख्यमंत्री यांनी स्वतः स्पष्ट केलेलं आहे की या योजनेचे नियम आणि निकष आधीपासूनच ठरलेले होते. या सर्व वितरणाची तपासणी CAG कडून केली जात आहे. त्यामुळे नियमाबाहेर जाऊन एकही अपात्र व्यक्तीला एकही पैसा देता येत नाही. सुरुवातीला अर्ज करताना कोणाला त्रास होऊ नये आणि अडचण येऊ नये म्हणून सर्वांनी लाभ देण्यास सुरुवात करण्यात इतका मोठ्या प्रमाणात कोट्यावधी महिलांची एकाच वेळी तपासणी करणं 2-4 महिन्यात शक्य नव्हतं. पण त्यानंतर प्रशासनाने ई-के-वाय-सीची प्रक्रिया, कागदपत्राची कडक पडताळणी सुरू केलेली आहे. ज्या 1,65,00,000 बहिणींनी योग्य मुदती ई-के-वाय-सी पूर्ण केलेली आहे त्या सर्व महिला पात्र ठरल्या आहेत आणि त्यांना कोणताही खंड न पडता दरमहा नियमित पैसे मिळत आहेत. पण ज्यांनी वारंवार संधी देऊनही ई-के-वाय-सी केलेली नाही किंवा ज्यांच्या लक्षात आलं नाही की आपण नियमात बसत नाही, त्यांनी पडताळणी केलीच नाही. अनेक अर्जाच्या पडताळणीत असं स्पष्ट लक्षात आलेलं आहे की काही कुटुंब इन्कम टॅक्स भरणारे आहेत. ही योजना मुख्यत्वे ज्या महिलांना खऱ्या अर्थाने आर्थिक मदतीची, आधाराची गरज आहे आणि ज्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे त्यांच्यासाठी बनवलेली आहे. त्यामुळे करदाते असलेल्या किंवा नियमात न बसणाऱ्या बऱ्याच अपात्र लाभार्थ्यांना या योजनेतून वळवण्यात आलेलं आहे. ज्या बहिणी नियमानुसार पात्र आणि ज्यांची ई-के-वाय-सी पूर्ण केलेली आहे त्यांनी कोणत्याही भीती बाळगण्याचं कारण नाही. तुमच्याकडे हप्त्याचे पैसे नियमितपणे तुमच्या खात्यात जमा होत राहतील. अपात्र ठरलेले पुरुष सर्वांनंतर लाभार्थ्यावर तर सरकार कठोर कारवाई करतच आहे. शिवाय त्यांच्याकडून या पैशाची वसूलही सुरू करण्याची तारीख ठरवलेली आहे. काही सरकारी कर्मचाऱ्यांनी सगळेच अर्ज करतात म्हणून अर्ज भरून टाकला होता, पण त्यांच्यावर आता थेट शिस्तभंगाची कारवाई होणार आहे. सध्या समोर आलेल्या 1,65,00,000 आकडा हा 100% व्हेरीफाय झालेला आकडा आहे आणि जोपर्यंत हे सरकार तोपर्यंत पात्र बहिणींना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतच राहतील. विरोधी पक्षातील जे लोक आज बोलत आहेत तेच लोक आज ज्यांनी या योजनाविरुद्ध थेट हायकोर्टात याचिका दाखल केलेली होती, रोज याच योजनेवर टीका केलेली आहे आणि योजना बंद करण्याची मागणी देखील केलेली आहे. आणि आता पात्र महिला तेच लोक मगरमच्छ के आसू ढाळत असल्याचा कोणालाही टोकालाही सरकारकडून लागवण्यात आलेला आहे. दरमहा या योजनेबाबत आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. ई-के-वाय-सीची मोहीम पूर्ण झाल्यानंतर सक्रिय लाभार्थी महिलांच्या संख्येत मोठी घसरण झालेली आहे. RITI मधून समोर आलेल्या माहितीनुसार लाभार्थ्यांची संख्या आता 2.5 कोटीवरून ते थेट 1.5 कोटीवर आलेली आहे. त्यामुळे योजनेचा वार्षिक खर्च आता 30,000 कोटीवर येण्याचा अंदाज आहे. कोणत्याही कारणांमुळे किती लाडक्या बहिणींना या योजनेतून वगळण्यात आलेला आहे हा डेटा थेट समजून घ्या. ई-के-वाय-सी पूर्ण न केल्यामुळे तब्बल 62,60,000 महिलांना या योजनेतून वळवण्यात आलेलं आहे. वार्षिक उत्पन्न ज्यांचं कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त होतं अशा 16 लाख महिलांना या योजनेतून डच्चू देण्यात आलेला आहे. सरकारी कर्मचारी असलेल्या सुमारे 4,50,000 महिला आणि ओळख पटलेले 8,000 कर्मचारी आता या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत. इतर योजनेचा लाभ संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या 30,60,000 महिलांना या योजनेतून वळवण्यात आलेला आहे. कुटुंबातील मर्यादा एकाच कुटुंबात 2पेक्षा जास्त लाभार्थी आलेल्या 2,50,000 महिलांनी या योजनेतून बाहेर सुद्धा काढण्यात आलेला आहे. वयोमर्यादा 65 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या 1,40,000 महिलांना आता या योजनेतून स्थान नसेल. जिल्हा पडताळणी जिल्हा पातळीवर कडक तपासणीत 1,60,000 महिला अपात्र ठरलेल्या आहेत. ज्या महिला पूर्णपणे पात्र आहेत आणि सर्व निकष पूर्ण करत आहेत त्यांना मात्र या योजनेचा लाभ पूर्वीसारखा सुरळीत मिळत राहील. लाडक्या बहिणींसाठी आणखी एक सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाकडून 319 कोटीपेक्षा जास्त निधी नुकताच उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. दर महिन्याला या योजनेसाठी हजारो कोटींचा निधी लागत असला तरी सरकार सर्व पात्र बहिणींच्या खात्यात वेळेवर पैसे जमा करण्याची पूर्णपणे सज्जच आहे.
काही लोक सातत्याने अफवा पसरवत आहेत की या योजना बंद पडणार, पण यावर स्वतः मुख्यमंत्री यांनी ठणकावून सांगितलेलं आहे की सरकार पुन्हा निवडून आलं तरीही ही योजना कधीच बंद होणार नाही. आगामी 5ही वर्ष लाडक्या बहिणींनी दरमहा मिळतच राहील. इतकेच नाही तर रक्षाबंधनापूर्वी बहिणींना मोठा दिलासा मिळण्याची दाट शक्यता आहे. जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्र करून तब्बल 3,000 रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात एकदम जमा केले जाऊ शकतात. अंतिम यादीनुसार EKYCची प्रक्रिया पूर्ण केलेल्या सर्व पात्र महिलांच्या खात्यात आधीचा हप्ता यशस्वीपणे जमा झालेला आहे. या पडताळणी दरम्यान डेटाबेसमध्ये आढळलेल्या बनावट अर्जांना आणि पुरुष लाभार्थ्यांना पूर्णपणे यादीतून बाहेर काढण्यात आलेलं आहे. EKYC प्रक्रियेवर बोलताना महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे की DBTद्वारे थेट खात्यात पैसे जमा होणाऱ्या सर्व सरकारी योजनांसाठी आणि EKYC बंधनकारक आहे. यासाठी तब्बल 6 ते 8 महिन्याचा पुरेसा वेळ देण्यात आला होता. ज्या महिलांनी ही प्रक्रिया वेळेत पूर्ण केली नाही किंवा ज्यांचे उत्पन्न नियमापेक्षा जास्त होताच त्यांनाच या योजनेतून वळवण्यात आलेलं आहे. ज्या महिलांनी EKYC पूर्ण केली आहे त्यांना काळजी करण्याची अजिबात कारण नाही. त्यांच्या खात्यात पुढील हप्त्याचे पैसे लवकरात लवकर जमा केले जाणार आहेत. अशा प्रकारे एकाही पात्र महिलेवर लाडकी बहीण योजनेअंतर्गत अन्याय होणार नाही याची पूर्ण दक्षता सरकार घेत आहे. उलट संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेत नोंदणी केलेली होती आणि ज्यांचे दोन्ही हप्ते लाभ अचानक थांबले होते त्यांना दोन्हीपैकी एका योजनेचा लाभ नक्की मिळालाच पाहिजे यावर काम सुरू आहे. ज्या महिलांनी EKYC पूर्ण केलेली आहे पण तरीही काही तांत्रिक कारणामुळे लाभ मिळालेला नाही त्यांच्या प्राप्त झालेल्या सर्व निवेदनांची चौकशी सुरू केली जात असून एकही पात्र महिला या लाभापासून वंचित राहणार नाही. दरमहा, वाढती महागाई आणि कुटुंबाचा गरजा लक्षात घेता सध्या बँक खात्यात जमा होणारी 1,500 रुपयांची रक्कम पुरेशी आहे का याच मूल्यमापन करण्याची शिफारस थेट पंतप्रधान आर्थिक सल्लागार समितीने केलेली आहे. महागाईनुसार या योजनेच्या रकमेत वाढ यावी आणि आवश्यक बदल केले जावेत असा महत्त्वाचा सूर या चर्चापात्रातून समोर आलेला आहे. त्यामुळे येत्या काळात लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या निधीत आणखी वाढ होणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. तसेच ज्या महिला काही कारणास्तव EKYC करून शकल्या नव्हत्या आणि आता ती पूर्णपणे करायला तयार असतील त्यांच्यासाठी पुन्हा EKYCची विंडो उघडून देण्याची तयारी सरकारने दर्शवलेली आहे. तर दुसरीकडे ज्या बहिणींनी EKYCची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केलेली आहे त्यांच्या खात्यात दरमहा हप्त्याचे पैसे नियमितपणे जमा होतच राहतील. अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींकडून सरकार कोणतीही वसुली करणार नाही अशा मोठ्या आणि दिलासदायक घोषणा मुख्यमंत्री यांनी देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा केलेल्या आहेत. 80 लाख बहिणी अपात्र ठरल्याच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलंच पेटलं होतं पण सरकारने स्पष्ट केलेलं आहे की महिलांकडून पैसे मागे घेतले जाणार नाहीत. पण या योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या 14,000 पुरुषांना मात्र सोडलं जाणार नाही. या 14,000 पुरुषांकडून सरकार नियमानुसार पूर्ण वसुली करणार असल्याचंही मुख्यमंत्री यांनी ठणकावून सांगितलेलं आहे. योजना सुरू झाल्यानंतर सरकार विविध सरकारी डेटाबेस एकत्र करून पडताळणी सुरू केलेली आहे. यात कर्मचाऱ्यांची पेमेंट पोर्टल, परिवहन विभागाच्या 4 व्हीलर गाड्या डेटा आणि रेशन कार्डची माहिती एकत्र जोडण्यात आलेली आहे. या डिजिटल तपासणीत धक्कादायक बाब समोर आलेल्या आहेत. सरकारी नोकरी, तब्बल 5 लाख महिलांच्या घरात सरकारी नोकरी असल्याचं उघड झालेलं आहे. पुरुष लाभार्थी 14,000 तर थेट पुरुषच लाभार्थी म्हणून आढळलेले आहेत. उत्पन्नाची मर्यादा जवळपास 10 लाख लाभार्थी असे निघालेले आहेत ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे. EKYC न करणे, जवळपास 9 महिने सातत्याने पाठपुरावा करूनही ज्यांनी EKYC केलेलीच नाही त्या महिला निकष पूर्ण करत नसल्याचे स्पष्ट आहे. सेल्फ सर्टिफिकेशन वरून ज्यांना अर्ज भरता आला त्यांना EKYCची करणं कठीण नव्हतं पण निष्कांत न बसल्यामुळे अनेक जणांनी पडताळणी टाकली. या सर्व चाळणीवर आता सुमारे 1,70,00,000 महिला पूर्णपणे पात्र ठरलेल्या आहेत असून सर्व निकष पार करणाऱ्या या खऱ्या पात्र लाभार्थ्यांच्या योजनेत निरंतर मिळतच राहतील. ज्या बहिणींची EKYC पूर्ण प्रक्रिया झालेली आहे त्यांच्या खात्यात लाडक्या बहिणीचं योजनेचे पैसे नियमित जमा होतच राहतील आणि ज्यांनी अद्याप KYC केलेली नाही त्यांचे पैसे सध्या थांबवण्यात आलेले आहेत. मात्र अशा अपात्र ठरलेल्या महिलांकडून सरकार कोणतेही पैसे वसूल करणार नाही. पण थांबा, गैरफायदा घेऊन योजनेचा लाभ घेतलेल्या
14,000 पुरुषांकडून मात्र वसूल केली जाणारी रक्कम नक्की परत घेतली जाईल. शासनाने अत्यंत महत्त्वाची आणि पारदर्शक पद्धतीने ही संपूर्ण पडताळणी प्रक्रिया राबवलेली आहे. आजही ज्या महिलांना KYC करायची असेल त्यांच्यासाठी पुन्हा KYCची विंडो उघडण्याची तयारी सरकारने दर्शवलेली आहे. सध्या तब्बल 1,70,00,000 महिलांना लाभ देणारी ही योजना महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील सर्वात मोठी योजना ठरलेली आहे. जून महिन्याचा हप्ता जुलैमध्ये सर्व पात्र महिलांच्या लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा झाला होता, परंतु ऑगस्ट महिना सुरू झाला तरीही जुलै महिन्याचा हप्ता वाटपाचा शासकीय निर्णय अजून आलेला नाही. दरमहा वेळेत येणाऱ्या GRला यावेळेस थोडा उशीर झालेला आहे. पण ऑगस्ट महिन्याच्या रक्षाबंधन सण असल्याने लाडक्या बहिणीसाठी मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. जुलैचा थकलेला हप्ता आणि चालू ऑगस्ट महिन्याचा हप्ता असे दोन्ही हप्ते एकत्र करून रक्षाबंधनाच्या निमित्ताने 3,000 रुपयाचे गिफ्ट सरकारकडून दिले जाऊ शकते. जरी यावर अजून अधिकृत घोषणा झालेली नसली तरी असा निर्णय झाल्यास बहिणींना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. दरम्यान पडताळणी प्रक्रियेनंतर आता 1,66,00,000 पात्र महिलांची यादी अंतिम जाहीर करण्यात आलेली आहे. या सर्व महिलांना बँक खात्यात दरमहा 1,500 रुपये थेट DBTद्वारे खात्यात जमा केले जातील. ज्या महिलांची KYC अपूर्ण राहिल्यामुळे लाभ मिळाला नाही त्यांनी मुदतवाढ देण्याची मागणी केलेली आहे. यावर KYCची मुदत वाढवण्याची की नाही या अंतिम निर्णय स्वतः मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे घेतील असे स्पष्ट सांगण्यात आलेले आहे. तुम्ही जर आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.